तुम्हाला माहिती आहे का, स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या आवाजाची चोरी झाली आहे, तीही एआयच्या सहाय्याने। होय, त्यांनी गायलेलं गाणं, त्यात आवाजही आशाताईंचा, पण आता एआय त्यांचं गाणं क्लोन करतंय। आज आपण पाहणार आहोत गाणं कोण चोरी करतंय, कोर्ट काय म्हणतंय, आणखी कोणते सेलिब्रिटी याच मुद्द्यावर कोर्टात धाव घेत आहेत आणि पर्सनॅलिटी राईट्स म्हणजे काय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। 92 वर्षांच्या स्वरसम्राज्ञी आशा भोसले म्हणाल्या, माझा आवाज, माझी ओळख चोरी करायचं नाही। होय मित्रांनो, गाणी गात असताना आता एआय कंपन्या आणि काही ई कॉमर्स साइट्स त्यांच्या आवाजाचं क्लोनिंग करत होत्या आणि फोटो पोस्टरही वापरत होत्या, तेही विना परवानगी। त्यांनी काय केलं, थेट मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली। त्यांच्या तक्रारीत एआय कंपनी माईक इंक, कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट, सर्च इंजिन गुगल आणि एक स्वतंत्र कलाकार यांचा समावेश होता। मुंबई उच्च न्यायालयाने यावर असा निर्णय दिला की सेलिब्रिटींची नक्कल करण्यासाठी एआय टूल्स वापरणं त्यांच्या पर्सनॅलिटी राईट्सचं उल्लंघन आहे। ही टूल्स परवानगीशिवाय त्यांचा आवाज बदलू शकतात आणि त्यांची प्रतिकृती बनवू शकतात। हा आवाज सेलिब्रिटींच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे। थोडक्यात काय तर एआय कंपन्यांना आता आवाज क्लोन करण्यास मनाई करण्यात आली आहे। हो, आता तुमच्या गाण्याची कॉपी करू शकत नाहीत। ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट तुम्ही फोटो किंवा पोस्टर वापरू नका, कोणीही त्यांच्या प्रतिमेचा गैरवापर करू शकत नाही। कोर्टाने आशा भोसले यांचे फोटो पोस्टर तत्काळ हटवण्याचे आदेश दिले, म्हणजे लगेचच एआय क्लिप्स आणि प्रोडक्ट्स हटवायला सांगितलं। आणि हो, कोर्ट अजून तपासेल की सर्व एआय आणि ई कॉमर्स कंपन्यांनी किती उल्लंघन केले ते, म्हणजे आता एआयचा वापर करून कोणाचा आवाज चोरी करायचा असेल तर सावधान, नाहीतर थेट हायकोर्टाच्या हॅमरशी सामना करावा लागेल। आशा भोसलेंनी आपला आवाज आणि ओळख वाचवली आणि आता कोर्टाच्या निर्णयाने इतर सेलिब्रिटींनाही संरक्षण मिळेल। थोडक्यात काय तर एआय क्लोनिंग म्हणजे कायदेशीर नाही। सेलिब्रिटींच्या आवाजाची चोरी झाली की नाही ते आता कोर्ट मॉनिटर करेल। एआय कंपन्यांसाठी नियम एकदम स्पष्ट, विना परवानगी सेलिब्रिटींचा आवाज, फोटो, नाव यांचा वापर करता येणार नाही। आता आपण जाणून घेऊयात आशा भोसलेंप्रमाणे पर्सनॅलिटी राईट्सचा वापर करत किती सेलिब्रिटींनी कोर्टात धाव घेतली ते। सप्टेंबर 2025 मध्ये बॉलिवूडचं सुपर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी एआय डीपफेक व्हिडिओ विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती। आमचा चेहरा, आवाज, व्यक्तिमत्व कोणीही कसं वापरू शकतं का, हा सवाल त्यांनी केला होता। मित्रांनो, काही एआय टूल्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स त्यांचा चेहरा आणि आवाजाचा वापर करत होते। काही व्हिडिओ एक्सप्लिसिट कॉन्टेंट बनवत होते, काही फनी क्लिप्स, पण सर्व विना परवानगी। अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी काय केलं तर दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आणि एआय व्हिडिओ हटवण्याची मागणी केली। त्यांनी 4 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती। त्यांच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला धक्का लागला असा त्यांचा दावा होता, कारण त्यांच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला हानी पोचली होती। कोर्टानं डीप फेक व्हिडिओ तत्काळ हटवण्यास सांगितलं, पण लक्षात ठेवा, ही लढाई अजून चालू आहे। एआय आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अजूनही नवीन व्हिडिओ तयार करतात। तेलुगू सुपरस्टार नागार्जुन यांच्यावरही हीच वेळ आली होती। माझी ओळख तुम्ही चोरू शकत नाही, मुंबई हायकोर्टात त्यांनी धाव घेतली होती। न्यायालयाने त्यांच्या आवाजाचं अनुकरण करण्यासाठी एआयचा वापर करून व्हॉइस क्लोनिंग करण्यावर कडक भूमिका घेतली होती। भारतामधलं हे पहिलं उदाहरण जिथे एआय व्हॉइस क्लोनिंग विरोधात कोर्टानं संरक्षण दिलं। 1994 साली राजगोपाल विरुद्ध तमिळनाडू राज्य हा सुप्रीम कोर्टाने गोपनीयतेच्या अधिकाराला पर्सनॅलिटी राईट्स म्हणून मान्यता देणारा पहिलाच महत्त्वाचा खटला ठरला होता। मद्रास हायकोर्टातील मैं हूं रजनीकांत खटलाही गाजला होता। कोर्टाने अभिनेता रजनीकांतची प्रतिमा, नाव आणि संवाद सादरीकरणाचा अनधिकृत वापर प्रतिबंधित केला। हे दाखवून दिलं की केवळ ओळखण्यायोग्य माहितीचा वापर व्यावसायिक वापरावर बंदी घालण्यासाठी केला जाऊ शकतो। अनिल कपूर विरुद्ध 16 ऑनलाईन प्लॅटफॉर्म अशी याचिका 2023 साली दिल्ली हायकोर्टात दाखल झाली होती। अभिनेत्यांचे झकास संवाद, प्रतिमा आणि आवाजाचा वापर प्रतिबंधित केला, व्यावसायिक वापर बेकायदेशीर घोषित केला। 2010 मध्ये दलेर मेहंदीची कंपनी डीएम एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने दिल्ली हायकोर्टात बेबी गिफ्ट हाऊस विरुद्ध खटला जिंकला।
या खटल्यात असा आरोप करण्यात आला होता की बेबी गिफ्ट हाऊस दलेर मेहंदीसारखे दिसणाऱ्या आणि त्याची गाणी गाणाऱ्या बाहुल्या विकत होतं। कोर्टाने परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी दलेर मेहंदीच्या प्रतिमेचा व्यावसायिक वापर करण्यास मनाई केली होती। आता आपण जाणून घेऊयात भारताचा पर्सनॅलिटी राईट्स कायदा काय आहे। व्यक्तिगत हक्कांसाठी सध्या वेगळा कायदा नाही, त्यांचे संरक्षण भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 मध्ये समाविष्ट आहे, जो गोपनीयता आणि गोपनीयतेच्या अधिकाराशी संबंधित आहे। पर्सनॅलिटी राईट्स हे 1957 च्या कॉपीराइट कायद्याअंतर्गत देखील संरक्षित आहेत। या कायद्यानुसार हा अधिकार केवळ लेखक आणि कलाकारांना उपलब्ध आहे, ज्यात अभिनेते, गायक, संगीतकार आणि नर्तक यांचाही समावेश आहे। या कायद्यानुसार लेखक आणि कलाकारांना त्यांच्या कामासाठी श्रेय किंवा लेखनावर दावा करण्याचा आणि इतरांना त्यांच्या कामाचे नुकसान होण्यापासून रोखण्याचा अधिकार आहे। भारतीय ट्रेडमार्क कायदा 1999 च्या कलम 14 मध्ये वैयक्तिक हक्कांचे देखील संरक्षण केले आहे। ती वैयक्तिक नावे आणि प्रतिनिधित्वाचा वापर प्रतिबंधित करतो। एकंदरीत भारतातील पर्सनॅलिटी राईट्स भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 नुसार गोपनीयतेचा अधिकार आणि 1957 चा कॉपीराइट कायदा आणि प्रसिद्धीचा अधिकार यासारख्या कायद्यांद्वारे संरक्षित आहे। हे कायदे व्यक्तींची नावं, फोटो, आवाज, स्वाक्षरी आणि इतर ओळखण्यायोग्य सामग्रीचा समावेश करतात। हे कायदे अनधिकृत व्यावसायिक वापरापासून त्यांचं संरक्षण करतात। पर्सनॅलिटी राईट्समध्ये 2 प्रकारचे हक्क समाविष्ट आहेत। पहिलं म्हणजे प्रसिद्धीचा अधिकार, एखाद्याची प्रतिमा आणि व्यक्तिमत्व संरक्षित करण्याचा अधिकार, हे ट्रेडमार्कच्या वापरासारखं आहे। दुसरं म्हणजे गोपनीयतेचा अधिकार किंवा परवानगीशिवाय एखाद्याचे व्यक्तिमत्व सार्वजनिकरित्या प्रदर्शित न करण्याचा अधिकार। आता तुम्ही विचार करत असाल की नुकसान भरपाई कशी दिली जाते, ते कसं निश्चित केलं जातं? नुकसान भरपाईसाठी कोणतेही निश्चित मानक नाही, ते कोर्टाच्या विवेकबुद्धीनुसार ठरवलं जातं। रक्कम व्यक्तिपरत्वे बदलू शकते। न्यायालये परवानगीशिवाय व्यक्तीची ओळख कोणत्या उद्देशाने वापरली गेली आहे, त्यामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि उल्लंघन करणाऱ्याने मिळवलेला फायदा याचा विचार करतात। या घटकांच्या आधारे न्यायालय योग्य आर्थिक भरपाई ठरवते। थोडक्यात पर्सनॅलिटी राईट्स व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे आणि आर्थिक हितांचं रक्षण करतात आणि त्यांच्या उल्लंघनासाठी न्यायालये परिस्थितीनुसार भरपाई देतात। तर पाहिलं का, AI मिसयूज आता अगदी गंभीर पातळीवर पोहोचलाय। आशा भोसले, अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन, नागार्जुन सर्वांनी कोर्टात जाऊन माझी ओळख कोणी चोरू शकत नाही असा दावा केलाय। तुमच्या आवाजाचा किंवा प्रतिमेचा गैरवापर कोणी करू शकणार नाही असा दिलासाही कोर्टाने त्या सेलिब्रिटींना दिलाय। पण AIच्या युगात आपण लक्षात घेतलं पाहिजे, सेलिब्रिटींच्या हक्कांची चोरी करणं आता महागात पडू शकतं। तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।